सन्मान्य व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी भारताला सर्वात मोठं आणि समत्वादी संविधान दिले. त्यांच्या शिक्षणात गाढ रुची होती. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले होते. समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना समानतेचा मार्ग दाखवला. 14 सत्याग्रह घेण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशांच्या चळवळींच्या माध्यमातून त्यांनी जागतिक क्रांती केली. त्यांच्या विचारांवर भारताला अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, तर ते एका जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा महापरिनिर्वाण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेता नव्हते, तर ते एका युगाचे प्रेरणास्त्रोत होते. 14 एप्रिल हा दिवस केवळ कॅलेंडरवरची तारीख नसून तो एक काळाने घेतलेला कलाटणीचा दिवस आहे. आजच्या दिवशी भीमराव रामजी आंबेडकर नावाचे एक क्रांतिसूर्य जन्माला आला होता. जाता एवढेच म्हणेल की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. धन्यवाद.